प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 78 38 93, मोबाईल क्रमांक 9421 78 38 93। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 1 ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीचा रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की अभिनव स्कूल वाशिंबे या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। या प्रशालेमध्ये इयत्ता 1 ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम, तसेच इयत्ता 11वी व 12वी सायन्स आर्ट कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश देणे सुरू आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बाहेरगावचे असताल तर या प्रशालेमध्ये हॉस्टेलची सुविधा आहे। तर तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्या नंबरवरती कॉल करा आणि तुमचा प्रवेश आजच निश्चित करा। तर चला आज आपण सुरू करूया इयत्ता 11वीचा रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक। गेल्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की ऑक्सिडेशन म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय, त्या कंपॅरिझन करून आपण काही डेफिनेशन पाहिल्या होत्या। तर आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर। रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर। तर या पॉईंटमध्ये आपल्याला पाहायचं आहे रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय। तर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात। आपण कालच्या लेक्चरला एक डेफिनेशन पाहिली होती की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स ऑक्सिडेशन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज रिडक्शन रिएक्शन। तर त्यावरूनच आपल्याला आज पाहायचे आहेत रेडॉक्स रिएक्शन। तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदर एक्झाम्पल लिहूया आणि त्यावरून आपण समजून घेऊया की ऑक्सिडेशन कसं होतं आणि रिडक्शन कसं होतं ते। तर तुम्ही माझ्याबरोबर ती रिएक्शन लिहून घ्या। Mg plus O2 it gives Mg2 plus O2 minus, याला रिएक्शन नंबर 1 म्हणा। आणि सेकंड Mg plus F2 it gives Mg2 plus F2 twice F मायनस, ही रिएक्शन नंबर सेकंड। तर या रिॲक्शनमध्ये तुम्ही जर पाहिलं मॅग्नेशियम आहे आणि रिॲक्ट झाला O2 बरोबर, तर त्याचं काय झालं Mg2 प्लस O2 मायनस, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली आहे। तर त्यालाच काय म्हणतात इलेक्ट्रॉन ट्रान्सफर। आणि सेकंड रिॲक्शन आहे Mg प्लस F2 इट गिव्स Mg2 प्लस 2F मायनस। तर Mgनं काय केलेलं आहे, या O2ला त्याचे इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, म्हणजे हा Mgनं त्याचे इलेक्ट्रॉन O2ला दिलेले आणि Mgचं काय ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि या O2चं रिडक्शन झालेलं आहे। म्हणजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन। ज्यावेळेस एखादा मोलिक्यूल किंवा एखादा एलिमेंट ज्यावेळेस त्याच्यावरचे इलेक्ट्रॉन लॉस करेल, सपोज हे हा एलिमेंट आहे आणि तो त्याच्यावरती इलेक्ट्रॉन जर त्याने लॉस केले तर त्याच्यावरती काय होतं पॉझिटिव्ह चार्ज येतो। सपोज 2 इलेक्ट्रॉन जर ह्याने लॉस केले तर काय होतंय A2 प्लस टॉईस इलेक्ट्रॉन, हे याच्यामध्ये काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन दाखवले आणि याला आपण काय म्हटलेलं आहे रिडक्शन रिॲक्शन। आणि याला काय म्हटलेलं आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन। Mg प्लस O2 इट गिव्स Mg2 प्लस 2 मायनस। यामध्ये Mgने काय केले त्याचे इलेक्ट्रॉन डोनेट केले ऑक्सिजनला
आणि ह्याचं ऑक्सिडेशन झालं आणि याचं रिडक्शन झालं, O2चं रिडक्शन. तर आपण पाहिलं की सपोज कन्सिडर इट गिव्ज A2 प्लस 2 इलेक्ट्रॉन, म्हणजेच काय, या एनं 2 इलेक्ट्रॉन काय केले, त्याचे लॉस केले आणि त्यालाच आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हटलेलं आहे. तर ऑक्सिडेशन झालं, एखाद्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन झालं तर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. त्याने जेवढे इलेक्ट्रॉन लॉस केले तेवढं त्याच्यावरती काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज येतो. एनं काय केलं, 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, त्याच्यामुळं त्याच्यावरती 2+ हा चार्ज आलेला आहे, त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हटलेलं आहे. आणि रिडक्शन रिॲक्शन कशाला म्हटलेलं आहे, सपोज हा जो आहे A2 प्लस, या इलेक्ट्रॉन यानं 2 इलेक्ट्रॉन जर घेतले आणि हा A न्यूट्रल झाला, हा A2 प्लस याने 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि A हा न्यूट्रल झाला, तर याला काय म्हणतात, रिडक्शन रिॲक्शन. म्हणजेच काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. हे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. इथं पहा, ही रिॲक्शन कन्सिडर केलेली आहे Mg प्लस O2, इट गिव्ज Mg2 प्लस O2 मायनस रिॲक्शन नंबर फर्स्ट, अँड Mg प्लस F2, इट गिव्ज Mg2 प्लस ट्वाइस F मायनस. ह्या 2 रिॲक्शन आहेत, यामध्ये पाहायचं आहे. तर या रिॲक्शनवरती जो चार्ज डेव्हलप झालेला आहे आणि त्यांनी सजेस्ट केलेले आहेत रिॲक्शन फर्स्ट अँड रिॲक्शन सेकंड. तर आपण पाहूया यामध्ये कसे चार्ज होतात आणि कोणत्या एलिमेंटला ऑक्सिडायझिंग रिएजंट अँड रिड्युसिंग एजंट म्हटलेले. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या एलिमेंटचं ऑक्सिडेशन झालेलं आहे आणि कोणत्या एलिमेंटचं रिडक्शन झालेलं आहे. तर तुम्ही लिहून घ्या एक्झाम्पल. तर एक्झाम्पल हे पहिलंच यामध्ये पाहूया, Mg प्लस O2, इट गिव्ज Mg2 प्लस O2 मायनस. तर रिॲक्शन लिहा, Mg सॉलिड प्लस O2 गॅस, इट गिव्ज Mg2 प्लस O2 मायनस. तर या रिॲक्शनमध्ये पहा, Mgचं काय झालं, Mg2 प्लस Mg2 प्लस अँड O2 मायनस. Mg2 प्लस अँड O2 मायनस. तर यामध्ये काय झालेलं आहे, याच्यामध्ये जर पाहिलं Mgचं काय झालं, Mg2 प्लस, म्हणजेच काय झालं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन केलेलं आहे त्यांनी, लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. अँड हिअर काय केलेलं आहे, ह्या O2नं 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे गेन केला आणि काय झालं, गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन. तर यालाच आपण काय म्हटलेलं आहे, यालाच आपण म्हटलेलं आहे ऑक्सिडेशन आणि याला म्हटलेलं आहे रिडक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे रिॲक्शन लिहून घ्या, तुम्हाला समजेल लगेच. Mgनं काय केलं, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि Mg2 प्लस झालं. नंतर काय झालं, या O2नं ते 2 इलेक्ट्रॉन लॉस झालेले ते गेन केले, स्वतःकडे घेतले आणि त्याच्यावरती चार्ज काय झाला, O2 मायनस. याच्यावरती चार्ज नव्हता, 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्याच्यावरती O2 मायनस आलेले. तर यामध्ये लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन, गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन, इट इज कॉल्ड रिडक्शन. अँड फ्लोरीनचं पण तसंच आहे, MgS प्लस F2 गॅस, इट यूज Mg2 प्लस ट्वाइस F मायनस. ही रिॲक्शन नंबर 2 आहे, ही रिॲक्शन नंबर 1. तर यामध्ये पहा, Mg अगेन Mg2 प्लस Mg2 प्लस देन F2 ट्वाइस F मायनस. तर यामध्ये पहा, इथं लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन बिकॉज 2 प्लस आयन फॉर्म आणि यामध्ये F2 ट्वाइस F मायनस, गेन ऑफ इलेक्ट्रॉन,
2 इलेक्ट्रॉन. या रिॲक्शनमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन प्रोड्यूस झालेले आहेत, Mg लॉस केले 2 इलेक्ट्रॉन आणि Mg2+ झालं. त्यामध्ये जे 2 इलेक्ट्रॉन फॉर्म झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन F2ने घेतले आणि F2ने गेन केले आणि टॉईस F- फॉर्म झालं. तर यामध्ये आपल्याला सहज लक्षात येईल की ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर या प्रत्येक स्टेपमध्ये ईच अँड एव्हरी स्टेप रिप्रेझेंट हाफ रिॲक्शन. प्रत्येक स्टेप जे असेल Mgचं Mg2+ 2 इलेक्ट्रॉन, O2+ टॉईस इलेक्ट्रॉन, इट गिव्स O2-. तर या प्रत्येक स्टेप हे काय हाफ रिॲक्शन आहे, हाफ रिॲक्शन. आणि त्यामध्ये काय झालेले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले आहेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले. आणि त्या दोन्ही पण रिॲक्शनची जर आपण ॲडिशन केली किंवा ओव्हरऑल रिॲक्शन जर पाहिली तर यालाच काय म्हणतात रेडॉक्स रिॲक्शन. बोथ एक्झाम्पल्स आर रेडॉक्स रिॲक्शन्स. हे दोन्ही पण एक्झाम्पल रेडॉक्स रिॲक्शनचे आहेत. परंतु या रिॲक्शनमध्ये 2 हाफ रिॲक्शन असतात, एक ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. त्या दोन्हींचं पण काय केलं कॉम्बिनेशन केलं, सम केलं, त्याचे ॲडिशन केले तर आपल्याला काय भेटते ओव्हरऑल रिॲक्शन अँड इट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. तर त्याची डेफिनेशन each of the above step represent a half reaction which involve electron transfer. Some of these two half reactions or overall reaction is a redox reaction. Each of the above step represent a half reaction which involve electron transfer. Some of these two half reactions are called redox reaction. रेडॉक्स रिॲक्शन. तर आपण पाहणार आहोत पुढील एक्झाम्पल. तर त्या हाफ रिॲक्शन आणि त्याचे ॲडिशन कशा आहे ते आपण पाहूया. कन्सिडर हाफ रिॲक्शन्स. कन्सिडर 2 हाफ रिॲक्शन्स. First half reaction, Fe solid use Fe2 plus 2 electron, Cu2 plus 2 electron, it gives Cus. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा आणि याला इक्वेशन नंबर 4 और रिएक्शन नंबर 3 आणि रिएक्शन नंबर 4. इन दिस रिएक्शन Fe losses 2 electron, here loss of 2 electron, and this reaction Cu2 plus 2 electron, gain of 2 electron, and this reaction is called oxidation. This reaction is called oxidation. And 4 number reaction is called reduction. In both reaction याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालेलं आहे, याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि याच्यामध्ये गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर आपण काय ह्या दोन्हींची या हाफ रिॲक्शन आहेत, या दोन्ही पण काय हाफ रिॲक्शन आणि या दोन्ही हाफ रिॲक्शनची ॲडिशन केली की आपल्याला काय भेटते रेडॉक्स रिॲक्शन. आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन भेटते. तर ओव्हरऑल रिॲक्शन तर ओव्हरऑल रिॲक्शन कशा आहे ते पहा. ओव्हरऑल रिॲक्शन अगोदर ॲरो काढतो. या ॲरोच्या लेफ्ट साईडला जे आहे त्याला रिॲक्टर म्हणतात आणि त्या साईडला प्रोडक्ट आहे. तर सम करायचे आपल्याला, बेरीज करायची आहे. तर त्यामध्ये Fe अँड Cu2 प्लस टॉईस इलेक्ट्रॉन ह्याची काय करा लेफ्ट साईडची बेरीज करायची लेफ्ट साईडला आणि यांची बेरीज राईट साईडला करायची. तर पहा ते कसं येईल. Fe सॉलिड प्लस Cu2 प्लस ॲक्वियस प्लस 2 इलेक्ट्रॉन. तुम्ही जर पाहिलं या ॲरोच्या लेफ्ट साईडला काय EPS प्लस Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन लेफ्ट साईडला घेतलं. नंतर राईट साईडला Fe2 प्लस Cu सॉलिड प्लस
ट्वाइस इलेक्ट्रॉन. तर यामध्ये जर पाहिलं तर पहा इथं 2 इलेक्ट्रॉन आणि त्या साईडला 2 इलेक्ट्रॉन आहे, हे काय होईल कॅन्सल टू इच अदर आणि आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन काय भेटेल. ओव्हरऑल रिॲक्शन इज FeS प्लस Cu2 प्लस and product is Fe2 plus Cu सॉलिड. हे आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन या रिॲक्शनमध्ये भेटणार आहे. या दोन हाफ रिॲक्शनची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय हे फायनल इक्वेशन रिॲक्शन भेटणार आहे. तर ही रिॲक्शन कशाची रेडॉक्स रिॲक्शन. तर यामध्ये FeS हा रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो आणि Cu2 प्लस हा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ॲक्ट होतो. तर Fe काय करतो स्वतःचे इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि Cu2 प्लस हा स्वतः इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे स्वतःचं रिडक्शन होतं आणि तो दुसऱ्या ह्याचं काय करतो ऑक्सिडेशन करतो. त्याला काय म्हटलेलं आहे मग ऑक्सिडायझिंग एजंट आणि याला रिड्युसिंग एजंट. तर ही रिॲक्शन पुन्हा लिहा आणि त्याच्याखाली कोणतं ऑक्सिडायझिंग रिएजंट आणि रिड्युसिंग रिएजंट आहेत ते पहा. FeS प्लस Cu2 प्लस aqueous forms Fe2 plus Cu solid. In this reaction, Fe solid is a reducing agent and Cu2 plus is a oxidizing agent. रिड्युसिंग एजंट आपण कशाला म्हणतो सबस्टन्स काय करतो स्वतःचं. रिड्युसिंग एजंट अँड ऑक्सिडायझिंग एजंट फॉर्म्स Fe2 प्लस Cu सॉलिड. तर हे असे रिड्युसिंग एजंट आहे आणि हा ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे. हा स्वतःचं रिडक्शन करतो आणि तो काय करतो दुसऱ्या ह्याचं ऑक्सिडेशन. तर या रिॲक्शनमध्ये FeS सॉलिड रिड्युसिंग एजंट अँड Cu2 प्लस aqueous इट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. इट गिव्स Fe2 प्लस aqueous प्लस Cu सॉलिड. तर ही काय रेडॉक्स रिॲक्शन आहे. तर आपल्याला पुढे पाहायचं आहे या हाफ रिॲक्शनमध्ये काय झाले लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. तर द हाफ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. द हाफ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड द इन्व्हॉल्विंग गेन ऑफ इलेक्ट्रॉन इट इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. तर एक्झाम्पल इक्वेशन जर पाहिलं तुम्ही 3 आणि 4 नंबरचं 3 नंबरचं काय ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि 4 नंबरचं गेन ऑफ इलेक्ट्रॉन इट इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन अँड लास्ट ओव्हरऑल रिॲक्शन इज रेडॉक्स रिॲक्शन. तर आपण काय की पॉईंट्स पाहणार आहोत. त्यामध्ये ऑक्सिडंट म्हणजे काय ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट और रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट. तर हे ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट कशाला म्हणतात ते आपण आता डीपमध्ये पाहूया. तर नेक्स्ट पॉईंट टाका ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. Oxidant or oxidizing agent. A substance or reagent itself undergo
reduction and causes oxidation of another species is called oxidant or oxidizing agent. त्याची definition: a reagent or substance itself undergo reduction and causes oxidation of another species is called oxidant or oxidizing agent, and this is an electron acceptor. हे काय इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात त्याला आपण ऑक्सिडंट म्हणतो. तर याच्यामध्ये कसं म्हणता येईल, substance or reagent इटसेल्फ काय होतं, तो स्वतः त्याचं रिडक्शन होतं, इटसेल्फ रिडक्शन. अँड दुसऱ्या स्पेसीजचं काय होतं, अनदर स्पेसीज. another species oxidation तर यामध्ये सबस्टन्स किंवा रिएजंट असेल त्याचं स्वतः काय होतं, इटसेल्फ रिडक्शन अंडरगो रिडक्शन अँड अनदर स्पेसीज ब्रिंग अबाउट ऑक्सिडेशन. तर तो काय करतो, स्वतःचं रिडक्शन करतो आणि दुसरा जो स्पेसीज आहे अनदर स्पेसीज त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. आणि यामध्ये काय केलं जातात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले जातात. दिस इज ॲन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. तर हे काय, दिस इज ॲन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. यामध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात आणि त्यालाच काय म्हणतात, ऑक्सिडंट और ऑक्सिडायझिंग एजंट. सबस्टन्स और एजंट इटसेल्फ अंडरगो रिडक्शन अँड अनदर स्पेसीज फॉर्म्स ऑक्सिडेशन अँड दिस इज ॲन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. तर आपण जर रिॲक्शन पाहिली तर आपण म्हटलं होतं ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. तर ऑक्सिडायझिंग एजंट आपण पाहिला होता Cu2+, ऑक्सिडायझिंग एजंट Cu2+ पाहिला होता. तर त्यामध्ये काय होतं, स्वतःचं रिडक्शन होतं. तर पाहिलं अगोदरच्या रिॲक्शनमध्ये Cu2+ याला म्हटलेलं आहे ऑक्सिडायझिंग एजंट आणि यामध्ये काय होतं, स्वतःचं रिडक्शन होतं, स्वतःचं रिडक्शन आणि दुसऱ्या पेशीचं ऑक्सिडेशन. म्हणजेच पहा Cu2+ असेल तर यामध्ये रिडक्शन झालं, स्वतःचं रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ टू इलेक्ट्रॉन म्हणतो इथं. तर याचं काय होणार आहे, Cu सॉलिड. आणि दुसरी स्पेसीज काय आहे त्यामध्ये, सेकंड स्पेसीज आपण पाहिलं होतं त्यामध्ये काय, Fe आहे. या Feचं काय होतं, याच्यात ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन म्हणजेच काय, लॉस ऑफ टू इलेक्ट्रॉन आणि Feचं काय होतं, Fe2+. काय होतं, Fe2+. तर लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. तर काळजीपूर्वक बघा. Cu2+ आपण पाहतोय ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणतात किंवा ऑक्सिडंट कशाला म्हणतात. तर पहा Cu2+ याला काय म्हटलं, ऑक्सिडायझिंग एजंट. नंतर या Cu2+चं काय झालेलं, रिडक्शन झालं आणि अनदर स्पेसीज, दुसरी स्पेसीज काय, Fes, या स्पेसीजचं काय झालेलं, ऑक्सिडेशन. इटसेल्फ अंडरगो रिडक्शन अँड अनदर पेशीचं काय होतं, ऑक्सिडेशन. हा स्वतः हे काय करतो, ह्या Fe पेशीचं ऑक्सिडेशन घडवून आणतो. तर यामध्ये पहा Cu2+ इटसेल्फ अंडरगो रिडक्शन अँड अनदर पेशीज फॉर्म्स ऑक्सिडेशन. तर यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतात आणि Fe2+ हे काय होतं, फॉर्म होतं. तर याला काय म्हटलेलं, ऑक्सिडायझिंग एजंट. हे लक्षात आलं असेल. नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये आपल्याला आता पाहायचं आहे रिड्युसिंग एजंट और रिडक्टन. रिड्युसिंग एजंट और रिडक्टन म्हणजे काय, तर आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट पॉईंट टाका, रिडक्टन और रिड्युसिंग एजंट. Reductant or reducing agent in which substance or reagent which itself undergo oxidation and bring about reduction of another species is called
रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. तर आपण काय म्हटलं, ज्या रिएजंट किंवा सबस्टन्स त्यामध्ये काय होते, स्वतःचं ऑक्सिडेशन होते. तर सबस्टन्स ऑर रिएजंट यामध्ये स्वतःचं ऑक्सिडेशन होते, अंडरगोज ऑक्सिडेशन. आणि अनदर स्पेसीज reduction, and it is a reductant or reducing agent. He is electron donor. Reductant is electron donor. तरी रिडक्टंट और रिड्युसिंग एजंट काय ते इलेक्ट्रॉन डोनेट करता. तर रिएक्शन लिहा, एक रिएक्शन लिहिली की तुम्हाला समजेल रिड्युसिंग और रिडक्टंट कशाला म्हणतात ते. रिएक्शन FeS प्लस Cu2 प्लस aqueous, it gives Fe2 प्लस aqueous प्लस Cu सॉलिड. तर या रिएक्शनमध्ये हा जो FeS आहे हा काय, रिड्युसिंग एजंट. आणि हा रिड्युसिंग एजंट काय करतो, या रिएक्शनमध्ये डोनेट 2 इलेक्ट्रॉन टू कॉपर टू Cu2 प्लस. याच्यामध्ये काय करणार आहे, हा रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंट काय करतो, डोनेट 2 इलेक्ट्रॉन टू कॉपर 2 प्लस. आणि नेक्स्ट रिएक्शन आहे लास्ट डिस्प्लेसमेंट रिएक्शन. यामध्ये एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनची जागा घेतो आणि त्यामध्ये डिस्प्लेसमेंट आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं त्या रिएक्शनला डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हटलेलं आहे. तर पाहूया यामध्ये 3 नंबरची रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. या रिएक्शनची मी जनरल रिएक्शन लिहितो अगोदर. जनरल रिएक्शन X प्लस YZ, इट गिव्स XZ प्लस Y. तर या रिएक्शनमध्ये काय झालेलं आहे, X जो आहे त्यानं या Yला डिस्प्लेस केला आहे आणि हा X आणि Z याचं हा XZ आपल्याला भेटला आहे. तर या डिस्प्लेसमेंट रिएक्शनमध्ये तर पाहिलं तर इलेक्ट्रॉनचं कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट होते. इन सच रिएक्शन an atom or ion in a compound is replaced by atom or ion in another compound or another element. In such reaction an ion or atom in a compound is replaced by an ion or atom of another element. तर त्याची जनरल रिएक्शन आहे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये पाहिलं की पॉईंट्स, ऑक्सिडंट, रिडक्टंट आणि शेवटी डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर आज आपण इथंच थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा आणि या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमचे लाईक आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतील. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. चे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93. मोबाईल क्रमांक 9421 78 38 93.